रामकृष्ण हरी. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, सुख दुःख हा आपल्या आयुष्याचा एक हिस्सा आहे. सुख वाटल्याने वाढते आणि दुःख वाटल्याने कमी होत असते. मित्रांनो, आचार्य चाणक्य यांनी सुखी समाधानी आयुष्य जगण्यासाठी अनेक नीती सांगितल्या आहेत. प्रतिकूल परिस्थितीमध्ये स्वतःला सावरून कसे पुढे जायचे या बाबतीत आचार्य चाणक्य यांनी खूप चांगल्या प्रकारे समजावून सांगितले आहे. आचार्य चाणक्य म्हणतात की आपल्या जीवनात 3 असे लोक आहेत. असे व्यक्तीसोबत असल्यामुळे माणसाला कठीण प्रसंगी हिंमत मिळत असते. चला जाणून घेऊया कोणते असे 3 लोक आहेत त्यांना कधीही आपण आपल्यापासून दूर करू नये. त्याचबरोबर आपण जाणून घेणार आहोत की असे कोणते 3 लोक आहेत ज्यांना आपल्या घरी कधीही बोलावू नये. आचार्य चाणक्य म्हणतात की संस्कारी आणि समजूतदार पत्नी मिळणे ही सौभाग्याची गोष्ट आहे. प्रतिकूल परिस्थितीमध्ये अशा बायका सावलीप्रमाणे नवऱ्यासोबत उभ्या राहतात. इतकंच नाही तर अशा बायका प्रत्येक कठीण परिस्थितीचा धैर्याने सामना करत असतात आणि त्यांच्या नवऱ्याला त्या प्रत्येक परिस्थितीमध्ये लढण्याची हिंमत देत असतात. संकटाच्या वेळी त्या कुटुंबाची ढाल बनत असतात. आचार्य चाणक्य म्हणतात की मुलं त्यांच्या आईवडिलांचा आधार बनत असतात. प्रत्येक आईवडिलांना त्यांच्या मुलांकडून हीच अपेक्षा असते की त्यांचा मुलगा एक चांगला गुणी व्यक्ती बनावा, समाजामध्ये त्यांचा आणि त्यांच्या परिवाराचे नाव मोठं करावा. मुलाला जर सुरुवातीपासूनच योग्य दिशा मिळाली तर असा मुलगा आईवडिलांच्या वृद्धापकाळामध्ये त्यांचा आधार बनतो. आईवडिलांवर तो कधीही कोणत्याही प्रकारचे संकट येऊ देत नाही. आचार्य चाणक्य म्हणतात की ज्यांच्याकडे असा पुत्र आहे असे आईवडील कधी दुःखी होत नाहीत. असा पुत्र मिळाल्यामुळे आईवडील कठीण वेळेला स्वतःला कधीच एकटे समजत नाहीत. आचार्य चाणक्य म्हणतात व्यक्तीची सोबत त्याची दशा आणि स्थिती ठरवत असते. जर आयुष्यामध्ये चांगल्या आणि सज्जन लोकांचा सहवास मिळत असेल तर असा व्यक्ती आयुष्यामध्ये खूप प्रगती करतो आणि अधिक सुखमय जीवन जगत असतो. कारण असे लोक तुम्हाला वाईट मार्गावर कधीच नेत नाहीत. त्यांना फक्त तुमचं कल्याण झालेलं पाहायचं असतं. अशा लोकांची साथ कधीच सोडू नये. संकटाच्या वेळी अशीच लोक नेहमी तुमच्या पाठीशी उभी राहतात. त्याचबरोबर कितीही सख्य असू द्या, परंतु या 3 लोकांना कधीही घरी बोलावू नका किंवा तुमच्या स्त्रीला अशा 3 लोकांसोबत कधीही पाठवू नका. अन्यथा तुम्हाला आयुष्यभर पश्चाताप करावा लागेल. मित्रांनो, कितीही घनिष्ठ मैत्री असू द्या, परंतु या 3 लोकांसोबत तुमच्या बायकोला कधीही बाहेर पाठवू नये आणि अशा 3 लोकांना कधीही तुमच्या घरी बोलावू नये. मित्रांनो, आजची ही कथा तुम्हाला अशा लोकांपासून सावध करते जे लोक भविष्यामध्ये तुम्हाला धोका देऊ शकतात, तुमचा विश्वासघात करू शकतात, तुमच्यासोबत राहून तुम्हाला नुकसान पोहोचवू शकतात. कारण या जगामध्ये माणूस त्याचा स्वार्थ साधण्यासाठी तुमच्यासोबत वाईटापेक्षा वाईट वागू शकतो. असं म्हणतात की अविश्वासाचा विश्वास तर करू नयेच, परंतु विश्वास असणाऱ्याचा सुद्धा विश्वास ठेवू नये. कारण फसवणूक ही विश्वास असणाऱ्या व्यक्तींकडूनच मिळत असते. मित्रांनो, आजची ही कथा खूपच ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी आहे. जर तुम्ही या कथेला लक्षपूर्वक ऐकलं तर आयुष्यामध्ये तुमची कधीही कोणाकडूनही फसवणूक होणार नाही. मित्रांनो, कोणत्या स्त्रिया त्यांच्या पतीला कधीच धोका देत नाहीत. मग कोणी कितीही लोभ दाखवला, घाबरवलं, धमकावलं, परंतु या 3 स्त्रिया कधीही नवऱ्याला सोडून दुसऱ्या पुरुषावर मोहित होत नाहीत. अशा स्त्रियांचे प्रेम हे खरे प्रेम असते. 3 लोकांचे ऐश्वर्य अशा स्त्रियांना त्यांच्याकडे मोहित करू शकत नाही. कोणती स्त्री नवऱ्यावर खरं प्रेम करत असते हे आपण या कथेमार्फत जाणून घेणार आहोत. मित्रांनो, धनेश्वर नगरीमध्ये राजा दौलत राज्य करीत होता. राजा दौलत हा अत्यंत क्रूर आणि वासनादी राजा होता. त्या राजाचं मन नेहमी सुंदर स्त्रियांमध्ये रमलेलं असायचे. आणि लक्षात ठेवा, ज्यांचं मन चंचल असतं, ज्याने त्यांच्या इंद्रियांवर नियंत्रण ठेवलेलं नाही, अशा राजाचे राज्य दीर्घकाळासाठी त्याच्या हातात राहत नाही.
राजा दौलतच्या राज्यामध्ये एक गरीब मच्छीमार सुद्धा राहत होता, जो मासे पकडून त्याचा घर खर्च भागवत होता. तो मच्छीमार रोजच्या रोज समुद्रात मासेमारी करण्यासाठी जात असे आणि नगरामध्ये आणून ते मासे विकत असे. अशाच प्रकारे तो मच्छीमार त्याचा उदरनिर्वाह करत होता. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. एक दिवसाची गोष्ट आहे. मच्छीमार नेहमीप्रमाणे समुद्रामध्ये मच्छी पकडण्यासाठी जातो आणि दुसरीकडे नाग लोकांमध्ये एक नागांचा राजा होता. तो नाग त्याच्या पुत्रीला मल्लिकाला त्याच्यासोबत घेऊन समुद्रामध्ये विहार करण्यासाठी आला होता. नागकन्या मल्लिका अत्यंत सुंदर होती आणि नागराज त्यांच्या मुलीवर अत्यंत प्रेम करायचे. राजकुमारी मल्लिका तिच्या वडिलांना म्हणाली, बाबा, आज तुम्ही मला समुद्राच्या किनारी भागामध्ये फिरायला घेऊन चला. मला तेथील दृश्य पाहायचे आहे. मला पृथ्वीवर फिरायचे आहे. मुलीचे हे बोलणे ऐकल्यानंतर नागराज म्हणतो, पोरी, आपण नागाच्या वंशाचे आहोत. आपल्यासाठी त्या क्षेत्रामध्ये जाणे धोकादायक आहे. तिथे अन्य प्राण्यांसोबत माणसंही राहतात आणि आपल्यासाठी सर्वाधिक धोका मनुष्य आहेत. तेव्हा नागकन्या म्हणू लागली, बाबा, असं कोणतंही संकट आपल्यावर येणार नाही. तुम्ही काळजी करू नका. मी प्रत्येक परिस्थितीमध्ये तुमची मदत करेल, तुमच्या सोबत असेल. मित्रांनो, मुलीचा हा हट्ट पाहून नागराज समुद्राच्या किनाऱ्याकडे निघाला. दोघांनीही नाग आणि नागिनीचे रूप धारण केले आणि समुद्राच्या किनाऱ्यावर विहार करण्यासाठी ते दोघेही निघतात. त्यावेळेला तो गरीब मच्छीमार मासे पकडण्यासाठी समुद्राच्या किनाऱ्यावर येतो. त्या मच्छीमाराने समुद्रामध्ये मासे पकडण्यासाठी त्याचे जाळे फेकलं. जेव्हा त्याने जाळं पहिल्यांदा फेकलं तेव्हा त्या जाळ्यामध्ये काहीही मासे आले नाहीत. त्या मच्छीमाराचं जाळं रिकामंच आलं. तो मच्छीमार विचार करू लागला की आज माझं नशीबच खराब आहे. जर मी मासे पकडले नाही तर माझ्या परिवाराचे पालनपोषण कसे होईल? माझ्या घरामध्ये माझे वृद्ध आईवडील आहेत. त्या मच्छीमाराने पुन्हा तो जाळं गोळा केलं आणि पुन्हा एकदा समुद्रामध्ये फेकलं. जेव्हा दुसऱ्यांदा सुद्धा ते जाळं रिकामच परत आलं, फक्त काही खडे आणि झाडांची पाने त्या जाळ्यामध्ये अडकून बाहेर आले. तो मच्छीमार मनातल्या मनात दुःखी झाला आणि विचार करू लागला, मला या समुद्रात आज काहीच मिळणार नाही. मित्रांनो, तो मच्छीमार पुन्हा एकदा हिंमत एकवटून तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याचं जाळं फेकतो आणि जसं तिसऱ्यांदा समुद्रामध्ये त्याने जाळं टाकलं तेव्हा तोच नागराज अडकतो. त्या नागराजाची मुलगी त्याच्या मागे मागे चालत होती, त्यामुळे ती त्या जाळ्यामध्ये अडकू शकली नाही. मित्रांनो, मच्छीमाराने त्या जाळ्याला बाहेर काढलं तेव्हा त्याला त्या जाळ्यामध्ये साप दिसला. आता तो मच्छीमार विचार करू लागला, हा तर साप आहे, हा तर मला दंश करेल. मित्रांनो, त्या कोळ्याने ते जाळं ओढलं. तो साप त्या जाळ्यामध्ये गुंडाळलेला होता. दुसरीकडे तो नागराजसुद्धा मनातल्या मनात खूपच घाबरला होता. तो विचार करत होता की आज हा मच्छीमार मला सोडणार नाही, नक्कीच हा मला मारून टाकेल. दुसरीकडे नागाच्या मुलीने पाहिले की माझे वडील एका मच्छीमाराच्या जाळ्यामध्ये अडकले आहेत. जर माझ्या वडिलांना काही झाले तर या बाबतीला जबाबदार मीच असेल, कारण मीच वडिलांना हट्ट करून इकडे घेऊन आले होते. मित्रांनो, ती नागकन्या अत्यंत व्याकुळ आणि अस्वस्थ होती. तिला समजत नव्हतं की मच्छीमार माझ्या वडिलांना सोडेल की मारून टाकेल. आता मलाच काहीतरी करावे लागेल. त्यानंतर असाच विचार करून ती नागिन एका सुंदर मुलीचे रूप धारण करते. ती इतकी सुंदर बनते की जो कोणीही तिला पाहिलं तर तो तिला पाहतच राहील. सुंदर स्त्रीचे रूप धारण करून मल्लिका त्या कोळ्याजवळ जाते. तो गरीब मच्छीमार खूपच गरीब आणि दिसायला कुरूप होता. त्याच्या चेहऱ्याचा रंग काळा होता. त्या मच्छीमाराच्या जवळ ती सुंदर स्त्री जाऊन उभी राहते आणि म्हणते, हे मच्छीमार, तू ज्या सापाला बंदी बनवलेला आहेस ते माझे वडील आहेत. जर तुम्ही माझ्या वडिलांना सोडले तर मी तुमच्यासोबत लग्न करीन. त्या सुंदर मुलीला पाहून मच्छीमाराचे डोळे उघडेच राहिले. मित्रांनो, तो मच्छीमार हुशार होता. तो मनातल्या मनात विचार करू लागला की याचा अर्थ असा आहे की ही सुंदर मुलगी या नागाची मुलगी आहे. ही तर खूपच सुंदर आहे
आणि ही तिच्या वडिलांना सोडण्याच्या बदल्यात माझ्याशी लग्न करण्यासाठी तयार आहे. अशी सुंदर बायको मला 7 जन्मांमध्ये मिळणार नाही. जर या मुलीसोबत माझं लग्न झालं तर मी खूप मोठा भाग्यवान ठरेल. धनदौलतीची सुद्धा माझ्याकडे कोणत्याही प्रकारची कमतरता राहणार नाही. तो मच्छीमार म्हणू लागला, मी तुझ्यावर कसा विश्वास ठेवू शकतो की तू माझा विश्वासघात करणार नाहीस. तेव्हा नागराज म्हणू लागला, बाळा, मी तुला वचन देतो, जर तू मला मुक्त केलेस तर मी इथेच याच ठिकाणावर तुझं लग्न माझ्या पुत्रीसोबत लावून देईन. दुसरीकडे नागकन्येने सुद्धा मच्छीमाराला सांगितलं की मी तुला वचन देतो की मी तुझ्याशीच लग्न करेल. तेव्हा त्या मच्छीमाराला विश्वास होतो आणि तो त्या नागाला जाळ्यातून मुक्त करतो. नागराज त्या जाळ्यातून मुक्त झाल्यानंतर त्याच्या खऱ्या रूपामध्ये येतो. नागराज मच्छीमाराला म्हणतो, तू माझ्यावर खूप उपकार केले आहेस. मी तुझं लग्न इथेच माझ्या मुलीसोबत लावून देतो. त्यानंतर नागराजांनी त्याच्या कन्येचं मल्लिकाचे लग्न पूर्ण शास्त्रीय पद्धतीने त्या मच्छीमारासोबत लावून दिले व त्यानंतर नागराजांनी त्याच्या मुलीचा निरोप घेतला व तिला मच्छीमारासोबत पाठवून दिले. तो कोळी सुंदर बायको मिळाल्यामुळे खूपच खुश होता. त्यानंतर तो त्याच्या बायकोला घेऊन त्याच्या झोपडीमध्ये येतो. झोपडीमध्ये आल्यानंतर जेव्हा ती नागकन्या पाहते की माझा नवरा तर अत्यंत गरीब आहे, परंतु तरीसुद्धा तिच्या मनामध्ये नवऱ्यासाठी अजिबात घृणा उत्पन्न झाली नाही. जर आजकालची मुलगी असती तर आल्यावर लगेचच नवऱ्याला 50 गोष्टी बोलू लागली असती किंवा बसून फक्त रडायला लागली असती की मी स्वतःच्याच हाताने माझ्या पायावर दगड मारून घेतला आहे. परंतु त्या नागकन्येने असलेल्या परिस्थितीचा स्वीकार केला. ती एका पतिव्रता स्त्रीसारखी जाऊन त्या झोपडीमध्ये राहू लागली. त्यानंतर त्या मच्छीमाराने त्या नागकन्येला विचारलं, हे प्रिये, माझ्याकडे तर अन्नसुद्धा नाही. तू माझ्यासोबत विवाह तर केला आहेस, परंतु माझ्यासोबत तू या झोपडीमध्ये खुश राहशील का? तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली, अहो, तुम्ही माझे पती आहात. मी पूर्ण रीतिरिवाजाने तुमच्यासोबत लग्न केले आहे. स्वतः माझ्या वडिलांनी माझे कन्यादान केले आहे आणि तुम्हाला सर्व प्रकारे सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे. तुम्ही जिथे जे काम कराल त्या कामामध्ये मी तुमची मदत करेल. तुम्हाला कधीही कोणत्याही प्रकारचा त्रास मी देणार नाही. अशा प्रकारे दोघेही त्यांच्या झोपडीमध्ये आनंदाने राहू लागले. त्या मच्छीमाराचं रोजच्या रोज तेच काम असायचं. तो रोज समुद्रकिनारी जायचा आणि तिथे जाऊन मासे पकडायचा व त्यानंतर नगरामध्ये जाऊन तो ते मासे विकत असे. एके दिवशी राजा दौलत यांचा सेनापती नगरामध्ये फिरत होता. फिरता फिरता तो सेनापती मच्छीमाराच्या झोपडीजवळ पोहोचतो. त्याने पाहिले की त्या मच्छीमाराच्या सोबत एक खूपच सुंदर राजकुमारीसारखी दिसणारी स्त्री बसलेली आहे. त्या मच्छीमाराच्या बायकोला पाहून सेनापतीचे डोळे उघडेचे उघडेच राहिले. तो सेनापती विचार करू लागला, ही स्त्री तर खूपच सुंदर आहे. तिच्यासमोर राजाच्या राणीचे सौंदर्यही फिके आहे. त्या सेनापतीने शेजाऱ्यांना विचारले, ही स्त्री कोण आहे जी या कोळ्यासोबत बसली आहे? लोकांनी सांगितले, साहेब, ही तर त्या कोळ्याची पत्नी आहे. काही दिवसापूर्वीच त्यांचे लग्न झालं आहे. सेनापती विचार करू लागला की या कोळ्याचे इतकं भाग्य कसे? मला हा संदेश महाराजांना द्यावा लागेल. सेनापतीच्या मनामध्ये विचार आला की ही मुलगी तर आमच्या महालामध्ये राहण्यायोग्य आहे. ही मुलगी कुठे या मच्छीमाराच्या नादी लागून तिचं आयुष्य उद्ध्वस्त करत आहे? ही तर आमच्या महाराजांची राणी बनण्यायोग्य आहे. ही या कोळ्याजवळ कशी आली? मला महाराजांना या बाबतीत सूचना द्यायला पाहिजे. त्यानंतर तो सेनापती ही सूचना महाराज दौलत यांना देतो की महाराज, आपल्या राज्यामध्ये जो कोळी आहे त्याची खूपच सुंदर बायको आहे. त्याच्या बायकोसमोर तुमची राणी तिच्या पायाच्या धुळी समान आहे. तिच्या चेहऱ्यावर चंद्रासारखे तेज झळाळत आहे. तिच्या सौंदर्याची मी जितकी प्रशंसा करेल तेवढीच कमी आहे. पाहिल्यानंतर असंच वाटत आहे की ती एखादी देवकन्या आहे. तुम्ही एकदा तिला पाहिलंत तर तुमची सुद्धा झोप उडेल.
मला स्वतःलाच आश्चर्य वाटत आहे की ती सुंदर कन्या त्या कोळ्याला कुठून मिळाली, ज्या हिऱ्याला महालांचे सौंदर्य वाढवायला हवे तो हिरा एका गरिबाच्या झोपडीमध्ये चमकत आहे. सेनापतीचे हे बोलणे ऐकून राजा म्हणू लागला, सेनापती, मी कसा विश्वास ठेवू की कोळ्याच्या घरामध्ये त्याची एक सुंदर पत्नी आहे. तेव्हा तो सेनापती म्हणतो, महाराज, तुम्ही स्वतः येऊन पहा. मित्रांनो, सेनापती राजा दौलतला घेऊन त्या कोळ्यांच्या झोपडीजवळ येतो. जेव्हा झोपडीजवळ महाराज सेनापतीसोबत आले तेव्हा त्या मच्छीमाराने महाराजांना पाहून त्यांचा खूपच आदर सत्कार केला. तो एकाकीच महाराजांच्या चरणामध्ये पडला आणि म्हणू लागला, महाराज, तुम्ही माझ्या घरी येण्याचे कष्ट कसे घेतलेत? मला जर तुम्ही सांगितले असते तर मी स्वतः तुमच्या राजवाड्यात आलो असतो. तेव्हा महाराज दौलत त्या मच्छीमाराला म्हणतात, हे मच्छीमार, तू इतकी सुंदर बायको कुठून मिळवली आहेस? तू हिला कुठून घेऊन आला आहेस? ती तर एखाद्या राजाच्या राणीसारखी वाटत आहे. तेव्हा तो कोळी म्हणाला, महाराज, हिने समुद्रकिनारी पूर्ण रीतिरिवाजाने माझ्यासोबत लग्न केले आहे. ही मला समुद्रकिनारी भेटली आहे व ती आता माझी पत्नी आहे. राजा म्हणू लागला, हे कोळी, एका मच्छीमाराची इतकी सुंदर बायको असू शकत नाही. राज्यामध्ये फक्त राजालाच हा अधिकार आहे की त्याने सुंदर पत्नी ठेवावी आणि त्यामुळे तुमची ही बायको राजमहालात जाईल व तिथे जाऊन ती आमची राणी बनून राहील. राजाचं हे बोलणं ऐकल्यानंतर तो मच्छीमार थोडा दुःखी होतो व म्हणतो, हे महाराज, हा तर अन्याय आहे. यामुळे राज्याचे नियम बदलतील. तुम्ही सर्व शक्तिमान आहात. आम्हाला जे हवं आहे ते तुम्ही करू शकता, परंतु हा धर्म नाही. तेव्हा राजा म्हणतो, ऐक मच्छीमार, माझ्या 3 अटी आहेत. जर तू माझ्या 3ही अटी पूर्ण करत असशील तर ही पत्नी तुझीच राहील. जर तू माझ्या 3 अटी हरलास तर तुझी पत्नी तुला राजमहालात पाठवावी लागेल व त्यानंतर तुला हे राज्य सोडून दुसऱ्या राज्यात जावे लागेल. माझ्या बोलण्याचा अर्थ असा आहे की आम्ही तुला आमच्या राज्यातून बाहेर काढू. तेव्हा तू मच्छीमार म्हणू लागला, हे महाराज, मी तुमच्या अटी कसा पूर्ण करू शकतो? मी एक साधारण गरीब मच्छीमार आहे. राजा म्हणाला, नाही नाही, मला काहीच ऐकायचं नाही. हा राजाचा आदेश आहे. जर तुला सुंदर पत्नी ठेवायची असेल तर माझ्या अटी मान्य कराव्या लागतील. असं म्हटल्यानंतर महाराज आणि सेनापती दोघेही राजमहालात परत येतात. व इकडे तो मच्छीमार उदास मनाने त्याच्या बायकोजवळ मल्लिकाजवळ पोहोचतो. नागकन्येने जेव्हा त्याच्या नवऱ्याचा उदास चेहरा पाहिला तेव्हा ती म्हणू लागली, हे प्राणनाथ, तुमच्या या दुःखाचे कारण काय आहे? राजाच्या धमकीमुळे तुम्ही घाबरलात का? मच्छीमार म्हणू लागला, प्रिये, मी काय करू? मी इतक्या मोठ्या धर्मसंकटामध्ये अडकलो आहे. पुढे तो मच्छीमार म्हणू लागला, हे प्रिये, जर माझ्यासोबत राहिलीस तर हा राजा आपल्याला या राज्यात राहू देणार नाही. राजा आपल्याला नक्कीच मारून टाकेल आणि म्हणूनच मी तुला सुद्धा सल्ला देतो की तू राजाच्या महालात जा. तुझं आयुष्य स्वर्गाप्रमाणे बनेल आणि माझासुद्धा जीव वाचेल. त्या कोळ्याला अत्यंत चिंतेत पाहून नागकन्या मल्लिका म्हणू लागली, हे पतिदेव, तुम्ही असे कसे म्हणाले की मी त्या राजासोबत जावे? माझं लग्न तुमच्यासोबत झालं आहे. स्वतः माझ्या वडिलांनी माझं लग्न तुमच्यासोबत लावून दिलं आहे. माझ्यासाठी तर तुम्हीच माझे राजा आहात आणि तुमची ही झोपडी माझ्यासाठी राजमहालापेक्षा कमी नाही. मी माझ्या शेवटच्या श्वासापर्यंत तुमच्यासोबतच राहणार आहे. मी कधीच तुमची साथ सोडणार नाही. मित्रांनो, आता तो कोळी म्हणू लागला, हे नागकन्या, मग राजाच्या अटी पूर्ण कशा होतील? तेव्हा ती नागकन्या म्हणते, तुम्ही राजाच्या दरबारात जा आणि राजाला अटीबद्दल सांगा की महाराज, आम्हाला तुमच्या सर्व अटी मान्य आहेत. आम्ही तुमच्या अटी पूर्ण करण्यासाठी तयार आहोत. परंतु जर आम्ही तुमच्या अटी पूर्ण केल्या तर तुम्हीसुद्धा हे राज्य सोडून बाहेर जायचं. ज्या प्रकारे मी अट हरलो तर हे राज्य सोडून निघून जाईल, त्याचप्रकारे जर तुम्ही अट हरलात तर तुम्हालासुद्धा हे राज्य सोडून बाहेर निघून जावं लागेल.
मित्रांनो, पुढच्या दिवशी तो मच्छीमार राज दरबारात जातो आणि जेव्हा मच्छीमार राज दरबारात पोहोचतो तेव्हा राजा दौलत म्हणतो, हे मच्छीमार, माझी पहिली अट आहे की आमच्या घरामध्ये आम्ही एक कोंबडा पाळला आहे. जर तुझा कोंबडा आमच्या कोंबड्याला हरवत असेल तर तू जिंकशील, आणि जर आमच्या कोंबड्याने तुझ्या कोंबड्याला हरवलं तर तुझी बायको आमच्या राजमहालात राहील आणि तुला या राज्यातून बाहेर काढलं जाईल. राजाची ही अट ऐकल्यानंतर तो मच्छीमार म्हणू लागला, महाराज, मला तुमची अट मान्य आहे, परंतु जर तुमचा कोंबडा हरला असेल आणि माझा कोंबडा जिंकत असेल तर तुम्हाला सुद्धा हे राज्य सोडून जावे लागेल. तेव्हा राजा म्हणाला, ठीक आहे, मला तुझी अट मान्य आहे. मित्रांनो, राजाने ती पैज स्वीकारली आणि दुसऱ्या दिवशी संपूर्ण नगरामध्ये ढोलकाची थाप ठोकण्यात आली की उद्या महाराजांचा कोंबडा आणि कोळ्याचा कोंबडा यांच्यामध्ये झुंज होणार आहे. आता जसा दुसरा दिवस उगवतो, पूर्ण नगरातील लोक कोंबड्याची झुंज पाहण्यासाठी जमा झाले. इकडे तो मच्छीमार खूपच दुःखी असतो. तो विचार करत असतो की मी माझ्या बायकोच्या बोलण्यावर राजासोबत पैज तर लावली आहे, पण तो माझा कोंबडा जेव्हा राजाच्या कोंबड्यासमोर 1 मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही. त्यानंतर तो मच्छीमार त्याच्या बायकोला म्हणाला, हे प्रिये, आपला कोंबडा महाराजांच्या कोंबड्यासमोर कसा जिंकेल? नागकन्या म्हणाली, हे प्राणनाथ, तुम्ही काळजी करू नका, आपलाच कोंबडा जिंकणार आहे. इतकं म्हटल्यानंतर लगेचच ती नागकन्या नागिनीच्या वेशामध्ये येते व पाताळामध्ये तिच्या वडिलांजवळ पोहोचते व नागराजाला जाऊन ती सर्व हकीकत सांगते. तेव्हा नागराज म्हणतो, हे पुत्री, जर अशी गोष्ट आहे तर तू काळजी करू नकोस. मी तुला एक खूपच शक्तिशाली कोंबडा देतो. हा असा तसा कोंबडा नाही, हा दिव्य कोंबडा आहे. या कोंबड्यासमोर राजाच्या कोंबड्याची काहीच लायकी नाही. या पृथ्वीवरील सर्व कोंबडे जरी याच्यासमोर आले तरीसुद्धा ते कोंबडे 1 मिनिटसुद्धा थांबू शकणार नाही. हे पोरी, तू या दिव्य कोंबड्याला घेऊन जा. मित्रांनो, त्यानंतर ती नागकन्या त्या दिव्य कोंबड्याला घेऊन तिच्या झोपडीमध्ये परत येते. तो कोळी त्या कोंबड्याला घेऊन राज दरबारात हजर होतो. चारी बाजूला नगरातील लोक जमलेले होते. ते सर्वजण कोंबड्याची झुंज पाहण्यासाठी जमले होते. जेव्हा 2 कोंबड्यांची झुंज लावण्यात येते, मच्छीमाराच्या दिव्य कोंबड्याला राजाच्या कोंबड्यासमोर सोडण्यात येते. तो एक दिव्य कोंबडा होता, त्यामुळे तो पूर्ण दिवस किंवा पूर्ण वर्षभर लढला असता तरीसुद्धा तो दमला नसता. त्यांनी काही क्षणात राजाच्या कोंबड्याला पराभूत केले. राजाच्या कोंबड्याची अवस्था एकदम बिकट करून टाकली. अशा प्रकारे महाराज दौलत यांचा पराभव झाला. 4ही बाजूने मच्छीमाराच्या कोंबड्याचा जय जयकार होऊ लागला. तेव्हा राजा आणि मंत्री दोघेही म्हणतात, हे मच्छीमार, अजूनही आम्ही पैज हरलो नाही. आम्ही तुम्हाला 3 अटी पूर्ण करण्यास सांगितले होते. अजून माझ्या 2 अटी शिल्लक आहेत. तेव्हा मच्छीमार म्हणू लागला, हे महाराज, तुम्ही तुमची दुसरी अटसुद्धा सांगा. तेव्हा राजा म्हणतो, हे कोळी, तू एक अशी टोपली घेऊन ये ज्या टोपलीमुळे आपल्या नगराच्या बाहेरून जी नदी वाहत आहे त्या नदीचा प्रवाह ती टोपली विरुद्ध दिशेला करू शकेल. टोपली लावल्यानंतर लगेचच ती नदी तिच्या विरुद्ध दिशेला वाहू लागेल, आणि जर तू त्या नदीच्या प्रवाहाला वळवू शकला नाहीस तर तुझी बायको आमच्या राजमहालामध्ये आमची राणी बनून राहील. राजाची ही दुसरी अट ऐकून मच्छीमार शांतपणे त्याच्या झोपडीच्या दिशेने येतो. बायकोजवळ येऊन तो बायकोला म्हणतो, हे प्रिये, आपला कोंबडा झुंजीमध्ये जिंकला आहे, परंतु राजाने आणखीन एक समस्या उभी केली आहे. नागकन्या म्हणू लागली, कोणती समस्या आहे? मला सांगा, महाराजांनी असं काय म्हटलं आहे? तेव्हा तो कोळी नागकन्येला सांगतो, राजाने एक टोपली घेऊन यायला सांगितले आहे, जी टोपली नदीच्या प्रवाहाला उलट्या दिशेने फिरवू शकेल. कोंबडा तर तुम्ही कुठून तरी आणून दिला आहे, परंतु आता ही टोपली कुठून आणायची? आपल्याकडे अशी कोणतीही टोपली नाही. मला असं वाटत आहे की आपल्याला राजाची ही पैज जिंकता येणार नाही. आता तर तुला राजाच्या महालात जावेच लागणार आहे.
तेव्हा हे सर्व नागकन्येने ऐकलं. तेव्हा नागकन्या म्हणू लागली, हे पतिदेव, तुम्ही घाबरू नका. मी या गोष्टीवर सुद्धा काहीतरी उपाय नक्की शोधेन. असं म्हटल्यानंतर ती नागकन्या लगेचच नागिनीच्या रूपामध्ये येते व त्यानंतर ती पुन्हा तिच्या वडिलांजवळ नागराजाजवळ पाताळामध्ये पोहोचते. नागराजाने विचारले, आता काय अडचण आली आहे? तेव्हा नागकन्या मल्लिका म्हणू लागली, बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे की राजा दौलत आमच्यावर नाराज आहे. त्याची माझ्यावर वाईट नजर आहे. मला मिळवण्यासाठी ते माझ्या नवऱ्यावर वेगवेगळ्या प्रकारच्या अटी ठेवत आहेत. जर त्यांची अट पूर्ण झाली नाही तर राजा दौलत मला त्यांची राणी बनवून घेऊन जाईल. तेव्हा नागराजाने विचारले, पोरी, आता तुझी काय इच्छा आहे? तेव्हा ती नागकन्या म्हणू लागली, बाबा, तुम्हाला तर माहीतच आहे, तुम्ही स्वतः माझा विवाह त्या मच्छीमारासोबत लावून दिला. आता तेच माझे देवता आहेत. मी त्या मच्छीमाराला सोडून जाऊ शकत नाही. राजाने एक अट ठेवली आहे की अशी टोपली घेऊन या जी टोपली नदीच्या प्रवाहाला विरुद्ध दिशेला वळवू शकेल. तेव्हा नागराज म्हणू लागला, हे पुत्री, तू काळजी करू नकोस. माझ्याकडे भगवान भोलेनाथ यांनी दिलेली एक दिव्य टोपली आहे. ती टोपली तू घेऊन जा. जशी तू या टोपलीला नदीमध्ये टाकशील तेव्हा त्या नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल. मित्रांनो, नागकन्येने ती टोपली घेऊन निघून येते. ती त्या मच्छीमाराच्या झोपडीमध्ये परत येते. परंतु आल्यानंतर तिच्या नवऱ्याला म्हणते, स्वामी, ही टोपली तुमच्याजवळ घ्या. तुम्ही ही टोपली जशी नदीमध्ये टाकाल नदीचा प्रवाह उलट्या दिशेला होईल व अशा प्रकारे तुम्ही राजाची ही अटसुद्धा जिंकून जाल. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी महाराजांची जी वेळ ठरवली होती त्या वेळेवर नगरातील अनेक नदी किनारी एकत्रित झाले होते. त्यानंतर तो मच्छीमारसुद्धा त्याची दिव्य टोपली घेऊन त्या नदी किनारी पोहोचतो. राजा म्हणाला, कोळी, तो टोपलीला नदीमध्ये टाकून नदीचा प्रवाह उलट्या दिशेला करून दाखव. जर तुझी टोपली असं करू शकली नाही तर तुझी बायको माझी राणी बनेल. मित्रांनो, त्या मच्छीमाराने त्याची टोपली त्या नदीमध्ये टाकली. टोपली नदीमध्ये टाकताच नदीचा प्रवाह उलट्या दिशेला फिरला. हा सर्व प्रकार पाहून सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. सर्व लोक म्हणू लागले, महाराज, मच्छीमार जिंकला आहे आणि आता तुम्ही हरला आहात. राजाला सुद्धा हे समजलं होतं की तो दुसऱ्यांदा पराभूत झाला आहे. परंतु तो राजा होता. तो कुठे हार मानणार होता. राजा म्हणू लागला, ठीक आहे, माझी आणखीन एक शेवटची अट आहे. जर तू विजयी झालास तर तू या देशाचा राजा बनशील आणि जर मी जिंकलो तर तुला या राज्यातून बाहेर काढू आणि तुझी बायको माझी राणी बनेल. मच्छीमार म्हणाला, महाराज, तुम्ही तुमची तिसरी अटसुद्धा सांगा. तेव्हा राजा म्हणतो, हे मच्छीमार, माझी तिसरी अट ही आहे, तुला माझ्यासोबत युद्ध लढावे लागेल. या लढाईमध्ये जो विजेता असेल तो येथील राजा बनेल आणि जो हरेल तो हा राज्य सोडून निघून जाईल. मित्रांनो, युद्धाबद्दल ऐकून तो मच्छीमार घाबरतो. तो विचार करू लागला की 2 अटी तर मी जिंकलो आहे आणि त्या माझ्या बायकोमुळे मी जिंकलो आहे. परंतु राजाची ही तिसरी अट मी कशी जिंकू शकतो? हा तर राजा आहे. मी एक मच्छी पकडणार आहे. जाळं फेकण्याव्यतिरिक्त मी दुसरे काहीच काम केलं नाही. आता तो मच्छीमार उदास मनाने त्याच्या पत्नीजवळ येतो. नागकन्येने जेव्हा नवऱ्याचा दुःखी चेहरा पाहिला तेव्हा ती ओळखते की आणखीन एकदा भयानक संकट माझ्या नवऱ्यावर आले आहे. महाराजांनी अशी कोणती अट त्यांच्यासमोर ठेवली आहे ज्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर इतकं दुःख झळकत आहे. नागकन्या विचार करू लागली, आता काय झालं आहे? तुम्ही का काळजीत दिसत आहात? तेव्हा तो कोळी म्हणतो, हे प्रिये, हा राजा तर माझ्या प्राणांच्या मागेच लागला आहे. मी तुला काय सांगू, राजाने 2 दिवसांचा अवधी दिला आहे. सांगितले आहे की तिसऱ्या दिवशी युद्धभूमीवर माझ्यासोबत युद्ध लढावे लागणार आहे. तुझ्याजवळ जेवढी सेना असेल तेवढी सेना घेऊन तू युद्ध मैदानात ये. जो या युद्धामध्ये विजयी ठरेल तोच या राज्याचा राजा असणार आहे आणि जो पराजित होईल त्याला या राज्यातून बाहेर काढण्यात येईल. तेव्हा ती नागकन्या म्हणाली, तुम्ही काळजी करू नका, मी तुमच्यासोबत आहे. मित्रांनो, त्यानंतर ती नागकन्या तिच्या वडिलांजवळ पोहोचते
व वडिलांजवळ जाऊन ती म्हणते, हे पिताश्री, आता राजा यांनी त्यांची अंतिम अट घातली आहे. माझ्या नवऱ्याला तर राजासोबत युद्ध लढावे लागणार आहे. जर युद्धामध्ये ते हरले तर त्यांना राज्यातून बाहेर काढले जाईल आणि मला राजा त्याची राणी बनवेल. मी खूपच चिंतेत आहे, कारण माझ्या नवऱ्याला युद्ध कसे करावे हे सुद्धा माहीत नाही. तेव्हा नागराज म्हणतो, पोरी, तू काळजी करू नकोस. माझ्याजवळ भगवान शिवानी दिलेली दोरी आणि काठी आहे. त्या दोरी आणि काठीच्या मदतीने राजाच्या पूर्ण सैन्याचा पराभव केला जाऊ शकतो. मित्रांनो, अशा प्रकारे नागराजांनी ती दोरी आणि काठी त्यांच्या मुलीजवळ दिली. नागकन्या ती घेऊन तिच्या नवऱ्याजवळ आली आणि नवऱ्याला समजावत म्हणाली, हे पहा, तुमच्यासमोर कितीही मोठे सैन्य आले तरीसुद्धा तुम्ही या दोरी आणि काठीच्या जोरावर त्या सर्वांना पराभूत करू शकता. तुम्हाला फक्त इतकंच म्हणायचं आहे की बांध दोरी आणि मार काठी. तुम्ही इतकं म्हटल्यानंतर ही दोरी सर्वांना बंदी बनवेल आणि ही काठी सर्वांना मारून त्यांचा वध करेल. मित्रांनो, दुसऱ्या दिवशी राजाची सेना युद्ध मैदानामध्ये हजर होते आणि दुसरीकडे तो मच्छीमार हातामध्ये एक दोरी आणि काठी घेऊन येताना दिसत असतो. राजाने जेव्हा त्या मच्छीमाराला येताना पाहिले तेव्हा राजा आणि प्रजा त्या मच्छीमाराला म्हणते, तू एकटाच आला आहेस? तुला मरायचं आहे का? गुपचूप तुझी बायको राजाला दे. मरण्यापेक्षा तर बायको विना जीवन जगणे कधीही चांगले. तेव्हा मच्छीमार म्हणाला, राजासाहेब, तुम्ही बोलू नका, तुम्ही युद्ध करा. तुम्ही जर या युद्धामध्ये विजयी झाला तरच तुम्ही माझ्या बायकोला मिळवू शकाल. आधीच तुम्ही इतकी मोठी स्वप्न का पाहत आहात? जर तुम्ही या युद्धामध्ये हरलात तर विचार करा, तुम्हाला सुद्धा हे राज्य सोडून जावे लागेल. मित्रांनो, त्यानंतर तो राजा युद्धाची घोषणा करतो. कोळ्याने ती दोरी काढली आणि ती दोरी राजाच्या सैन्यांच्यावर फेकली आणि म्हणाला, बांध दोरी. मित्रांनो, जसा मच्छीमार बांध दोरी असे म्हणाला त्यानंतर त्या दोरीने सर्व सैन्याला बांधले. त्यानंतर त्या मच्छीमाराने ती काठी काढली आणि म्हणाला, मार काठी. इतकं म्हटल्यानंतर ती काठी रौद्र रूप धारण करून राजा दौलत आणि त्यांच्या सैन्यावर तुटून पडली. त्या काठीने मारून मारून सर्व सेनेला जखमी करून टाकले. राजा दौलतसुद्धा अत्यंत जखमी झाला होता. त्या चमत्कारिक काठीचा मार खाल्ल्यामुळे राजा अत्यंत घाबरून गेला. राजा त्या कोळ्यासमोर हात जोडून म्हणतो, हे मच्छीमार, माझे प्राण मला दान कर. राजाचा पराभव होतो आणि मच्छीमार जिंकतो. तो मच्छीमार राजाला म्हणतो, हे महाराज, आता अटीनुसार तुम्ही येथील राजा राहिले नाही. तुम्हाला इथून दूर जावे लागणार आहे. मित्रांनो, त्यानंतर तो राजा राज्य सोडून निघून जातो आणि मच्छीमार आणि नागकन्या तेथील नवीन राजा राणी बनतात. मित्रांनो, असे म्हणतात, जर बायकोची साथ असेल, जर बायको तुमच्या प्रत्येक पावलासोबत उभी असेल तर मोठ्यात मोठी संकटं तुमच्या मार्गातून दूर निघून जातात. पत्नी फक्त नावाची पत्नी नसते. पत्नीचे प्रेम, पत्नीचा आत्मा, पत्नीचा सहवास जर पतीशी संबंधित असेल तर कोणीही त्यांचा केसही वाकडा करू शकत नाही. दुसरी गोष्ट, जर अशी लक्षणे असलेली पत्नी तुमच्याकडे असेल तर अशी पत्नी तुम्हाला कधीच धोका देणार नाही. काही स्त्रियांचा असा स्वभाव असतो की तिला तिच्या पतीपेक्षा अधिक आनंदाचे कोणतेही साधन कुठे दिसले तर अशी पत्नी तिच्या नवऱ्याला धोका देऊन दुसऱ्या पुरुषाजवळ जाते. जी स्त्री कुठल्याही प्रलोभनाला बळी पडत नाही, ना संपत्तीला, ना ताकदीला, ना सौंदर्याला, आणि तिच्या नवऱ्याजवळ जे काही आहे त्यावरच ती संतुष्ट राहते, समाधानी राहते, अशा स्त्रियांना नेहमीच दिव्य लोकांची प्राप्ती होत असते. अशी पत्नी तिच्या नवऱ्यावर खरं प्रेम करत असते. ती कधीही नवऱ्याचा विश्वासघात करत नाही. ही जी समाधानाची भावना असते ही भावना आईवडिलांकडून शिकवली जाते. आईवडील त्यांच्या मुलांना जशा सवयी लावतात तसाच त्यांचा स्वभाव बनत असतो. तिसरी गोष्ट, जर तुमच्याकडे एखादी खास वस्तू असेल, जर तुमची पत्नी सुंदर असेल तर तिला नेहमी झाकून ठेवा. मान्य आहे की तुमचं मन कोणावरही जाणार नाही, परंतु या समाजामध्ये असे अनेक कोल्हे फिरत आहेत. होऊ शकतं की त्यांची वाईट दृष्टी तिच्यावर पडू शकते व अशामुळे तुम्ही अडचणीत अडकू शकता.
कितीही घट्ट मैत्री असू द्या, परंतु तरीसुद्धा सारखं सारखं त्यांना तुमच्या घरी आणू नये. असं म्हणतात की काम वासनेमध्ये आंधळा झालेला व्यक्ती स्वतःची नातेसुद्धा विसरतो. आणि कधीही अशा लोकांसोबत तुमच्या पत्नीला बाहेर पाठवू नये. जे लोक अपरिचित आहेत, घाणेरडे विचारांचे आहेत, जे लोक एका वयाचे आहेत, अशा लोकांसोबत कधीही तुमच्या पत्नीला पाठवू नये. कारण हे दुष्ट मन कधीही त्याची नियत बदलू शकते. आणि म्हणूनच सावधगिरी बाळगायला हवी आणि सुरक्षित राहायला हवे. हाच या कथेचा उद्देश आहे. मित्रांनो, जर तुम्हाला आजच्या या कथेचा बोध समजला असेल, आजची ही कथा उपयुक्त वाटली असेल, तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा. तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय श्रीराम. जय श्री हनुमान. जय श्री कृष्ण. जय माता लक्ष्मी.